नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता सर्वजण आता ट्रूथ आणि डेअर हा खेळ खेळत असतात तेव्हा आता काव्या ही ती बॉटल फिरवते. बॉटल फिरवल्यानंतर सगळ्यांच लक्ष असतं की नक्की कुणाकडे ते बॉटल्स तोंड जाते, तर ते बॉटल्स तोंड नेमकं आता जीवाच्या पुढे जाऊन थांबत. तेव्हा जीवा असं सर्वजण आता ओरडतात, जीवाच नाव घेऊ लागतात. जीवा तर एकदम अस्वस्थ होत त्याला काही सुचत. त्यानंतर आता जीवा कोण विचारणार असं पार्थ म्हणतो. मग आता काव्या रागातच त्याच्याकडे पाहते. ते मी विचारते ना ट्रूथ डेअर असंतीत याला विचारते. तेव्हा जीवा एकदमच शांत होऊन जातो. जीवा विचार करत नाही आणि मग म्हणतो ट्रूथ. काव्याला आनंद होतो आणि ती म्हणते एकदम बेस्ट आहे हा हे ट्रूथ म्हणजे. त्यावेळी तो मग लगेचच म्हणतो नाही नाही डेअर. त्यावेळी काव्या हसते आणि म्हणते अरे वाह, हे तर त्याहूनही अगदी बेस्ट आहे. आणि यावेळी तरी पक्क ठरलंय ना जीवा देशमुख असंती त्याला विचारते. तेव्हा सर्वजण त्याच्याकडे पाहतात तर तो हो असं म्हणतो. मग काव्या म्हणते चला आता एक साधी आणि सिंपल तुम्हाला डेअर देते, चालेल ना. तेव्हा तो म्हणतो चालेल. तर पार्थ आता टाळ्या वाजवतो आणि वाह असं म्हणत. तेव्हा काव्या विचारते काय हो पार्थ, तुम्ही का टाळ्या वाजवताय. मग तो म्हणतो काही नाही, सपोर्ट करतोय मी माझ्या जीवाला. तर काव्या एकदम सिरियस होऊन म्हणते डिअर तुम्हाला सुद्धा करायची आहे. तेव्हा तो म्हणतो एक मिनिट, माझा काही संबंध येतोय आणि डिअर तर जीवावर आहे. तेव्हा काव्या म्हणते आता मगाशी तुमची डेअर होती तर त्याच्यामध्ये माझा सुद्धा संबंध होता की नाही. मग यामध्ये आता तुमचा संबंध हा असणारच. तेव्हा तो म्हणतो तुम्ही म्हणताय ना तर काही हरकत नाही, चला पंजा लढवायच आहे का, लढवूयात पंजा. हा ती म्हणते नाही. मग सर्वांना प्रश्न पडतो आता काव्याला नक्की काय सांगायचं. जीवाच्या मनात मात्र धाकधूक असते, ही काव्या असा काहीतरी वेडेपणा करेल आणि उगीच मला इथे संकटात टाकेल अशी भीती मनातून त्याला वाटत असते. म्हणूनच तो आता विचारतो काय मग आता एवढ्या रात्री लाठीकाठी खेळायची आहे का. तर नंदिनी म्हणते अहो इथे कस लाठीकाठी खेळणार, काहीही काय असं म्हणून ती काव्याला विचारते काय काव्या तुला नक्की काय सांगायचं अगं सांग ना नीट स्पष्टपणे. तर काव्य म्हणते हो सांगते ना, पण त्याच्यासाठी अगोदर तुम्हाला उभं राहावं लागेल. तेव्हा हो का असं म्हणून नंदिनी आणि पार्थ लगेच उठतात. तेव्हा जीवालाही ते आता उठायला सांगतात. त्यानंतर काव्या विचारते काय हो मी असं ऐकलं तुम्ही जिम मध्ये जाता आणि बॉडी वगैरे बनवली आहे, तुम्ही जिम मध्ये जाता एक्सरसाइज करता बरोबर ना. तेव्हा आता पार्थ म्हणतो ऑफकोर्स बनवलीच आहे आम्ही अशी बॉडी. त्यावेळी जीवा तर घरामध्ये सुद्धा एक्सरसाइज करत असतात असं नंदिनी म्हणते. तेव्हा काव्य म्हणते अरे वा व्हेरी नाईस, चला तर मग आमच्यासमोर अशी पोजिंग करून दाखवा. तेव्हा आता दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. तर जीवाला टेन्शन येतच. आता मंजूचा फोन नेमका मिथुनला येतो, त्यामुळे मिथुन मंजू मंजू असं बोलत जरा बाजूला जातो. आता पार्थ या गोष्टीसाठी लगेच तयार सुद्धा होतो आणि म्हणतो चल रे जीवा करवून दाखवू आता आपण पोजिंग. मग त्यावेळी जीवा अस्वस्थ होतो एकदमच, त्याला आता टेन्शन येत करावं तरी काय. तेव्हा काव्या हस्त म्हणते काय पार तुमच्यामध्ये असं म्हणजे कपडे घालून पोजिंग करतात का. तेव्हा तो म्हणतो अच्छा म्हणजे टी शर्ट काढायचं का. तेव्हा ती म्हणते हो. मग आता पार्थ क्षणाचाही विचार न करता काव्याच बोलणं ऐकतो आणि लगेचच टी शर्ट काढतो आणि जीवाला देखील आता शर्ट काढायला सांगतो. मग आता नंदिनीला खूप टेन्शन येतं, कारण जीवाच्या छातीवर जे काही त्याच्या गर्लफ्रेंडच नाव कोरलेलं असतं ते आता सर्वांना दिसेल की काय याची भीती मात्र नंदिनीला वाटू लागते आणि ती काव्याला सुनावते की काव्या असं काय काही सुद्धा काय उगीच टी शर्ट वगैरे कशाला काढायला सांगता त्यांना. मग आता काव्या म्हणते अगं असं काय ताई, अगं डेअर दिली आता त्यांना ती कंप्लीट करायला नको. चला चला जीवा माझा ऐकताय ना तुम्ही, चला. पार्थने पोजिंग करायला सुरुवात सुद्धा केली. तुम्ही कधी काढताय शर्ट असं म्हणून ती आता जीवाला फोर्स करू लागते. तर नंदिनीला खूप टेन्शन येतं, यांच्या छातीवरच जर नाव दिसलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा पार्थ म्हणतो दादा असं कसं. त्यावेळी आता पार्थ म्हणतो असं नाही मग कसं रे. त्यानंतर तो विचारतो अच्छा लाजतोस का तू. तर आता पुढे तो म्हणतो अरे बेअर बॉडी तर आपण अख्ख्या गावासमोर अगदी लाठीकाठी खेळवलोय, त्यात काय काढ ब्रमशर्ट असंतो.
कॅझुअली घेत जीवाला म्हणतो तर जीवा खूपच घाबरतो, त्याला काय करावं सुचत नसतं. हळूच म्हणतो की हीच संधी आहे रे यांना इम्प्रेस करायची, असं म्हणून तो जरा लाजतो तर नंदिनी सुद्धा टेन्शनमध्ये येते. तेव्हा पार्थ आता खूप म्हणजे खूपच जीवाला फोर्स करू लागतो की कारे शर्ट. तिचा हात पकडते आणि काव्या तू कुठे चाललीस असं विचारते आणि मला जरा बोलायचं तुझ्याशी, चल ब्र असं रागातच ती म्हणते. तेव्हा काव्या अजूनच राग व्यक्त करत म्हणते पण मला नाही बोलायचं ना तुझ्याशी. तेव्हा नंदिनी म्हणते पण मला बोलायचं ना तुझ्याबरोबर, चल रूममध्ये अगोदर असं म्हणून तिचा हात पकडतच ती तिला रूममध्ये घेऊन जाते. दुसरीकडे मानिनी आणि विक्रम हे दोघेही आता चेस खेळत असतात. मानिनीच कशामध्ये लक्षच नसतं. त्यावेळी विक्रम म्हणतो की मानिनी चाललंय काय तुझं, कारण विक्रम सारखा सारखा जिंकत असतो, मानिनी तो डाव हरत असते. मानिनीच लक्ष नसल्यामुळे विक्रमचाही मुडत जातो, तिचा चेहरा पडलेला असतो. त्यामुळे विक्रम म्हणतो काय झालंय तुला, तुझा चेहरा बघ जरा कसा पडलाय. मग तरी हिमानी काही बोलत नाही. त्यावेळी आता गुरुजींनी लावलेल्या आगीपाशीच तुझं लक्ष आहे का असं तो गमतीने विचारतो. आता हे बघ मी तुला आत्ताच सांगतोय, उगीचच कसलीही टेन्शन घ्यायचं नाही. अगं कुणीही येतं काहीही सांगतं. मग आता मानेनी विचारते कुणीही आणि काहीही म्हणजे. तेव्हा तो म्हणतो की तसं नाही, तुझ्या माहेरचेच गुरुजी आहेत ते, पण तू एवढी काळजी नको ना करू पोरांची, कारण पोरं गेली आहेत ना येतील व्यवस्थित आणि आपली मुलं आता जिथे आहेत तिथे असं वेडवाकड होईल असं का वाटतं तुला सारखं. मग मानिनी म्हणते अहो हे असं का वाटतं, हे असं नाही सांगता येणार, कारण काही काही गोष्टी अशा एक्सप्लेन नाही करता येत पण त्या जाणवत राहतात ना. आता आई म्हणून जर मला माझ्या मुलाविषयी कोणी काहीतरी सांगितलं असेल तर काळजी नाही का वाटणार मला. तेव्हा विक्रम म्हणतो हो बरोबर आहे तुझं, मी काही अमान्य करत नाही येते, पण तुला सांगू का मांनी इंग्रजीमध्ये एक खूप छान वाक्य आहे. मग आता ते वाक्य तो सांगतो आणि म्हणतो तुमची कल्पनाशक्ती जी आहे ना ती घोड्यासारखी लगाम घालता पळत सुटते आणि मग नको नको असं काहीतरी मनात सुद्धा येत असतं. ब्रह्मी काय बोलतोय ऐकून घे जरा, शांत रहा आणि जीवाशी बोलायचं का तुला असं विचारतो. तेव्हा ती म्हणते नको नको उगीचच फार्म हाऊसवर आता फोन नको, त्यांना उगीच आऊन डिस्टर्ब सारखं करायला नको. तेव्हा तो विचारतो हो ना चल आता खेळ खेळ ब्रण. मग तो आता पुन्हा मानिनीला चेकमेट करतो. त्यावेळी मानिनीच लक्षच नसतं, अजूनही ती आपल्या जीवाच्या काळजीत असते. त्यामुळे विक्रत तिच्याकडे पाहतच राहतो आणि म्हणतो मानिनी राजा धोक यात आहे हा आता. त्यानंतर असं राजा म्हटल्यावर मानिनीला लगेच आपल्या राजाची म्हणजे जीवाची आठवण होते आणि राजा संकटात असू शकत नाही असं म्हणून तो डावस्ती उधळून देते आणि खूप घाबरतच आपल्या रूमकडे जाते. तेव्हा आता विक्रमला सुद्धा टेन्शन येतं की मानिनीने गुरुजींने जे काही सांगितले ते खूपच मनावर घेतले की काय. त्यावेळी आता विक्रम तिच्या पाठोपाठ जायला निघतो. इकडे आता जीवा हा दारूची बॉटल घेऊन तेथे बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतर तेथे शेकोटी जवळ बसतो. तेव्हा तो दारूचा घोट घेणार असतो तितक्यातच त्याला नंदिनीच बोलणं आठवतं की तुम्ही अजिबात कधीही आयुष्यात दारूला हात लावायचा नाही, म्हणून तो आता ती बॉटल्स बाजूला करतो. नंदिनीला दिलेला प्रत्येक शब्द त्याला आठवत असतो आणि घाशी ज्याप्रकारे नंदिनीने कविता करून दाखवलेली असते ते पण खास माझ्यासाठी, हे सुद्धा आता त्याला सारखं सारखं आठवतं. त्यानंतर त्याला ते सुद्धा प्रसंग आठवतात की कशाप्रकारे अशी शेकोटी मी आमच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी पेटवली होती, यासाठी खूप मोठं असं सरप्राईज सुद्धा प्लॅन केलं होतं. त्याचबरोबर काव्यासाठी एक छान अशी कविता सुद्धा लिहिली होती. काव्याच्या पाठीवर पेपर ठेवूनच त्याने ती कविता लिहिलेली असते. त्यामुळे तो म्हणतो कविता कशी झाली आहे माहीत नाही, परंतु ज्याच्या पाठीवर हा जो पेपर ठेवला होता आणि ही कविता लिहिली होती ती खूप गोड आहे असं म्हणून काव्यावर असणार तो प्रेम व्यक्त करत असतो. त्यानंतर तो आता काव्याला एक फोटो दाखवतो. तेव्हा त्यामध्ये जीवा आणि काव्या हे दोघेही असतात. तेव्हा तोच फोटो आता जीवाच्या डोळ्यासमोर सारखा येतो. मग त्यानंतर जीवाला त्या सगळ्या आठवणी सारख्या डोळ्यासमोर येत असतात. तर काव्या विचारते कधी काढला होता जीवा तू हा फोटो, किती गोड
आहे मग तो म्हणतो मगाशी जेव्हा आपण अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करत होतो ना तेव्हाच मी तो फोटो क्लिक केला होता आणि पुढच्या वर्षी आपल्या लग्नाच्या अॅनिव्हर्सरीला आपण अशी शेकोटी पेटवून मस्तपैकी ना तेव्हा काव्या आनंदानेच हो म्हणते. त्यानंतर आता काव्या हट्ट करते तू जी कविता केली आहे ना ती बोलून दाखव. मग काव्यासाठी त्याने अतिशय सुंदर अशी कविता केलेली असते आणि तो ती ऐकून दाखवत असतो तर काव्या अजूनच त्याच्या प्रेमात पडते आणि म्हणते खूप सुंदर सुंदर कविता करून दाखवलीस हा तू आणि ती सुद्धा अगदी तुझ्या कविराजसाठी. मग तेव्हा ते दोघेही एकमेकांच्या प्रेमामध्ये अगदी रंगूनच जातात आणि एकमेकांकडे पाहत राहतात. मग दोघेही एकमेकांचे हात अगदी प्रेमानेच हातात घेतात आणि तुझ्याशिवाय आयुष्यात उरतच काय असं म्हणून एकमेकांना पुन्हा एकदा प्रपोज करतात. हे सगळे प्रसंग जीवाला आठवत असतात आणि त्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो. आता एका क्षणी जीवाच्या चेहऱ्यावर हे सगळं आठवून स्माईल येत असते पण त्याच्या शेजारी आता यावेळी तरी काव्या कुठे म्हणजे कुठेच नसते. काव्याच्या प्रेमात सुद्धा अगदी तो फुल वेडा झालेला असतो परंतु नंदिनी ही त्याला समोर दिसत असते. काव्य आता शेजारी नसल्यामुळे जीवा आता भानावर येतो की काव्य माझ्या शेजारी यावेळी तरी नाहीये. आम्ही जे प्रसंग घालवले होते या फार्म हाऊस मध्ये जे क्षण एकमेकांबरोबर घालवले होते ते फक्त मला आठवतायत. हा फक्त माझा भास आहे परंतु प्रत्यक्ष काव्य आता इथे नाहीये ही जाणीव आता त्याला झालेली असते आणि त्याच्या हातात आता त्या फोटोऐवजी त्या कवितेच्या पानाऐवजी दारूची बॉटल असते आणि म्हणूनच तो ती बॉटल आता रागाच्या भरात फेकून देतो आणि मग मोठ्याने म्हणतो वायासोबत जायचं तर जमिनीवर राहत नाहीत पाय मग तुझ्याशिवाय आयुष्यात उरलंच काय असं म्हणून आता मिथून तेथे येतो. असं जेव्हा मिथून म्हणतो ना तेव्हा तर आता जीवाला खूप मोठा धक्का बसतो आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तो आता ताडकन तेथून उठतो आणि मागे वळून पाहतो तर तेथे मिथून काका आलेला असतो. तर आता मिथुनला पाहताच जीवाला अजून घाम फुटतो कारण आता त्याला काहीतरी क्लू मिळालेला असतो की मिथुन काकांना सगळं माझ्या प्रेमाबद्दल माहीत आहे की काय. आणि आता जो दोघांचा फोटो त्याचबरोबर याच्या मागे जीवाने जी काव्यासाठी कविता लिहिलेली असते ती कविता आता मिथुन पूर्णपणे वाचून दाखवतो आणि ती कविता वाचून दाखवताना आता त्याच्या डोळ्यातही पाणी येतं आणि जीवाचं खूप मोठं सत्य आता त्याला समजलेलं असतं की जीवा आणि काव्याच एकमेकांवर प्रेम होतं. मग जीवा आता एकदमच शॉकमध्ये असतो. त्याला धक्का बसलेला असतो की मिथुन काकांना सगळं माझ्या प्रेमाचा सत्य समजलं आहे. तर दुसरीकडे नंदिनी रागातच काव्याला घेऊन रूममध्ये येते आणि विचारते काय चाललंय ग तुझं. मग काव्याच प्रश्न करते तुझं काय चाललंय ना ताई. मग आता नंदिनी विचारते काय करत होतीस तू तुला कळतं. काव्या पुन्हा विचारते काय केलं मी ते तरी सांग. मग आता तू काय करते कशासाठी करते हे मी चांगल्या प्रकारे ओळखते असं नंदिनी तिला दम भरते विश्वासाने. जीवाच्या छातीवर जो टॅटू होता त्याबद्दल मी तुला सांगितलं आणि तू तर त्यांना अगदी मुद्दामच शर्ट काढायला सांगत होतीस तेव्हा कावळ या रागात म्हणते हे बघ ताई तसं काही नाहीये. मग आता असं म्हणून ती निघालेली असते तेव्हा नंदिनी म्हणते हे बघ माझ्या काळजीपोटी तू त्या मुलीचं नाव जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतीस. अगं कशाला ला या सगळ्या गोष्टी करतेस. मला तुझा हा आघावपणा अजिबातच आवडलेला नाहीये. तेव्हा काव्या रागातच विचारते काय आघावपणा म्हणतेस का तू याला. अगं माझं वागणं तुला आघावपणा वाटत असेल ना तर तुझ्यातला हा भोळसटपणा आहे ना तो अगोदर कमी करताय. अगं स्वतःला जीवाची बायको म्हणवतेस ना मग त्यांच्या आयुष्यात दुसरी कोणती मुलगी आहे तिचं नाव काय आहे हे जाणून घ्यावंसं वाटत नाही का तुला. मग आता नंदिनी तिला उत्तर देत म्हणते नाही आली आणि याला भोळेपणा नाही तर याला स्पेस देण असं म्हणतात आणि त्यांच्या आयुष्यात मुलगी होती आत्ता नाही असं जेव्हा नंदिनी म्हणते ना तेव्हा काव्याला खूप वाईट वाटतं. मिथून आता जीवाच्या समोर येऊन उभा राहतो आणि मग मिथून म्हणतो की छान आहेत हा तू काव्यासाठी लिहिलेल्या ह्या ओळी. आता दोघांचेही हात थरथर कापत असतात तर तो फोटो आता जीवा हातात घेतो आणि त्या फोटोवरून अगदी प्रेमाने हिरवत असतो. त्यानंतर मिथून आता त्याला सत्य सांगू लागतो
की हा एकच फोटो नाही तर हे असे अनेक फोटो आणि अनेक गिफ्ट्स मी इथे पाहिले आहेत। हे ऐकून आता जीवाच्या पायाखालची जमीन सरकते, त्याच्या डोळ्यातून आता खळखळ पाणी वाहू लागतं। मग मिथुन म्हणतो, जीवा हे काय आहे, हे काय करून बसलास तू, सांग मला। अरे आम्ही शोधत होतो की तुमच्या मनात नक्की काय कुडते, तर अख्खा काथाच गिळून घेतलाय। तुझी आई मला सारखी सारखी म्हणायची माझ्या जीवाच्या डोळ्यातलं पाणी कधी कमी होईल आणि काव्याच्या चेहऱ्यावर कधी हसू यायच पण नाही रे। तुझ्या मनातील आग आणि तिच्या डोळ्यातील राग कसा विझवावा यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय, पण तुम्ही लोकांनी अख्खाच्या अख्खं शहर जाळलं आणि राग केली आणि दुसरीकडे निघून गेलात, आणि ते सुद्धा कधी येण्यासाठी। आणि आम्ही लोकांना वेड्यासारखा विचार करतोय कधी येणार आमचा पुन्हा जीवा। अरे ती फक्त तुझी आई नाहीये तर मी तिचा मानलेला आणि धर्माचा भाऊ आहे। अरे ते तुझे आईवडील होते ठीक आहेत, पण मला तरी सांगायचं ना। अरे लहानपणी मी तुला अंग खांद्यावर खेळावर अजून एक गोष्ट ती म्हणजे तुझा जिगरी काका आहे ना मी। अरे मी तुझ्या आईचा भाऊ आहे ना। तुझ्या आईने मला इथे का पाठवले, मला म्हणाली की मिथुन भाऊजी त्या लेकरांचा संसार मार्गी लावा, आणि आता त्या माय माऊलीला मी काय सांगू जीवा, इथे मी संसार मार्गी लावायला आलो, पण जीवा मी काय सांगू तिला, सांग ना तू काय सांगू की संसार याचा मार्गी लावा। आता मी नक्की कुणाचा संसार मार्गी लावू, तूच सांगवा। तुझा आणि नंदिनीचा संसार मार्गी लावू की तुझा आणि काव्याचा संसार मार्गीला लाव, असा प्रश्न मिथुन आता जीवाला करतो। तर जीवाला आता द्विधा मनस्थत अडकल्यासारखं होतं, त्याला त्यात सुचत नसतं की करावं काय, कारण मिथुन समोर आता त्याला नंदिनी की जीवा यातून एकीचीच निवड करायची असते। मग आता नक्की काय निवडावं हे सुद्धा त्याला कळत नसतं। तर मिथुन आता त्याला म्हणतो, जीवा तुला आता काहीतरी पाऊल उचलावंच लागेल। मग आता जीवा एकदमच टेन्शनमध्ये असतो, त्याला काय करावं सुचत नाही, कारण आता मिथुन काकांना तर सत्य समजलं आहे, एक एक करून घरच्यांना सुद्धा समजणार याची पूर्णपणे जाणीव त्याला असते। तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मिथुन म्हणतो, हे बघ मी घरातील सगळ्यांना सांगतो आणि मेन म्हणजे पार्थला सांगतो की तू काव्यापासून डिव्होर्स घे आणि तिला मोकळं कर, आणि मग तू व काव्या जाऊन लग्न कर। तेव्हा जीवा तर एकदम इमोशनल होतो, त्याला काय करावं सुचत नाही। तर दुसरीकडे नंदिनी म्हणते, जीवांना जेव्हा वाटेल ना तेव्हा त्या मुलीचं नाव माझ्याकडे ते शेअर करतील, तुला काय प्रॉब्लेम आहे काव्या, मला कळतच नाही तू एवढा अताताईपणा का करतेस ना, ते सुद्धा कळत नाही, आणि सर्वांसमोर म्हणून त्यांना असं उघड पाडण्याची काही गरज नाही काव्या, तुला असं म्हणून नंदिनी आता काव्याला खूप म्हणजे खूपच सुनावते। तर काव्या आता नंदिनीच हे सगळं बोलणं फक्त आणि फक्त ऐकून घेत असते। त्यानंतर काव्याचा सुद्धा आता आवाज वाढतो आणि ती नंदिनीला जा विचारते, तीच मुलगी तुझ्या आनंद निवासमध्ये न्याय मागायला आली असती तर नंदिनी ताई तू काय केलं असतंस। आता तू फक्त इमॅजिन कर की ती मुलगी तुझ्यासमोर रडतीये आणि हात जोडून उभी राहिली आणि म्हणती की माझा जीवा मला परत दे, माझा जीवा मला परत दे, तर तू काय करशील नंदिनी ताई, असा जापती आता नंदिनीला विचारते। तर आता काव्याच्या डोळ्यातील पाणी नंदिनीला सगळं काही सांगून जातं, कारण नंदिनी आता एकदमच काव्याकडे पाहू लागते, कारण काव्याच्या डोळ्यात खरं प्रेम आता जीवाबद्दलच दिसत असं एका क्षणी नंदिनीला वाटतं, आणि मग नंदिनीला थोडा संशय येऊ लागतो की काव्या आणि जीवाच तर एकमेकांवर प्रेम नव्हतं ना, विचार तिच्या मनात येऊन जातो, परंतु असं नसेल, कारण काव्याने मला सांगितलं असतं असंही तिला वाटतं। त्यामुळे आता नंदिनीलाच तीच ते कोड सुटत नसतं, तर ती धक्क्यानेच काव्याकडे पाहत राहते। तर आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।